रामराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य रामराज्य ग्रुपने नेवासा तहसीलदार समोर उपोषण केले होते 10 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत. त्या उपोषणाला यश आलेलं आहे. त्याचं कारण असं की 2 ठिकाणी पंचनामे करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली होती व आबासाहेब सोपान डवले यांच्या घरी जो स्टॉक पडला होता वाळूचा, त्यांची जे वाळू नदीतून आणून टाकली होती तिला तहसीलदार साहेबांनी दंड केलेला आहे 6,13,700. आणि आमच्या उपोषणाला नक्कीच यश आलेलं आहे असं आम्ही समजतो. जर आबासाहेब सोपान डवले यांनी जर काही बोगस पावत्या दुसरीकडचे टेंडर झालेले जर पावत्या वापरलेल्या असेल, त्यांनी जर आता तहसीलदाराला माहिती दिली असेल त्यांनी आम्ही टेंडरनी ते वाळू घेतले, तर त्यांनी त्या टेंडरच्या पावत्या आम्ही घेणार आहे आणि निश्चितच तहसीलदार साहेबांनी जर त्या पावत्या ग्राह्य धरल्या तर आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. त्या पावती चौकशी लावणार आहे. ते जर बोगस निघल्या तर त्यांच्यावर 420चा कलम दाखल करावा आणि आम्ही आता सर्टिफाईड नक्कल तर तहसीलदार साहेबांकडून घेणार आहे. आबासाहेब सोपान डवले यांचं आम्हाला माहिती मिळालेली आहे. यांना तहसीलदार साहेबांनी दंड केला 6,13,700. तर आता इथून पुढची जे प्रोसेस आहे ते आम्ही कागदपत्रे आणि न्यायालयाने लढणार आहे. जय श्रीराम.